श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीविषयी माहिती सांगणार आहे. मकर संक्रांती यावर्षी शुभ आहे की अशुभ, त्याचबरोबर मकर संक्रांतीचे स्वरूप काय आहे, मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे व या संक्रांतीचे येणाऱ्या वर्षावर काय परिणाम होणार आहेत, मकर संक्रांत ही खरंच शुभ आहे का की अशुभ आहे, या गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच सणासमारंभाबद्दल किंवा अलौकिक कथेंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर जेव्हा आपण बोलतो की बाबा एखाद्या व्यक्तीची स्थिती ही वाईट चालू आहे, त्याचे दिवस खूप वाईट आहेत, त्याच्यावर खूप वाईट वेळ आली आहे, त्यावेळेला आपण असे म्हणतो की अरे काय संक्रांत आली या व्यक्तीवर. म्हणजेच या ठिकाणी संक्रांत हा शब्द आपण नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून वापरतो. पण खरंच संक्रांत ही अशुभ असते का? तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. जर सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजेच सूर्याचे उत्तरायण सुरू होते असे म्हणतात. याच काळाला पुण्यकाळ देखील म्हणतो. म्हणजेच या पुण्यकाळामध्येच आपण दान धर्म त्याचबरोबर सुवासीन स्त्रिया वाण देत असतात व वौसा ह्या वसत असतात. तर या काळामध्ये कोणतेही दान केले तर त्याचे 1000 पटीने फळ हे आपल्याला मिळते. तर यावर्षी आपल्याला पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत लाभलेला आहे. यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून ती तिचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. केशाचा टिळा लावलेला आहे, बसलेल्या अवस्थेमध्ये आहे, पूर्वेकडून येत आहे आणि पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. त्याचबरोबर तिने भूषणार्थ मोती धारण केलेला आहे, हातामध्ये शस्त्ररूपी गदा घेतलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती असून सामुदायिक मुहूर्त 30 आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे आणि यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी वाण देताना घालायची नाही व पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत. तर शास्त्रानुसार व पंचांगानुसार असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, गाई म्हशीची धार काढणे, गवत कापणे, वृक्षतोड करणे व कामविषयक सेवन करणे हे टाळावे. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या काळामध्ये दान करणे अतिशय पुण्याचे मानले जाते. जर आपण मकर संक्रांतीच्या काळामध्ये तिळाचा वापर हा 6 प्रकारे केला तर आपले सर्व पाप नाश होते. म्हणजेच तिळाचा वापर हा आपल्याला खाण्यामध्ये करायचा आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे, तिळाचे उटणे लावायचे आहे, तिळाचे तर्पण करायचे आहे, तिळाचा होम करायचा आहे व तीळ दान करायचे आहे. या प्रकारे 6 वेळा तिळाचा उपयोग केल्याने आपल्या आयुष्यातील पाप हे नष्ट होतात असे पंचांगामध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर यावर्षी षटतिला एकादशी देखील आली आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व हे खूपच जास्त वाढलेले आहे. म्हणजेच यावर्षी आपल्याला सूर्यनारायणाबरोबरच भगवान विष्णूची देखील कृपादृष्टी लाभणार आहे. तर आता आपण जाणून घेऊ मकर संक्रांत ही यावर्षी शुभ आहे की अशुभ. तर संक्रांत हा सण खरंच अशुभ असतो का? तर नाही. संक्रांत म्हणजेच एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे होणारे संक्रमण. म्हणजेच सूर्याचे एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होणारे संक्रमण यालाच संक्रांत म्हणतो. तर या संक्रांतीच्या काळामध्ये केलेले कोणतेही काम हे आपल्याला पुण्य मिळवून देणारे असते. त्यामुळे संक्रांत ही शुभच आहे. संक्रांतीबाबत ज्या काही अफवा दरवर्षीच पसरवत असतात की संक्रांत ही अशुभ आहे, संक्रांत कोणत्या तरी व्यक्तीवर कोणत्या तरी राशीवर आलेली आहे, तर ते अतिशय चुकीचे आहे. कारण संक्रांत मुळातच सकारात्मकतेची प्रतीक आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये उत्तरायण सुरू होते, म्हणजेच दिवस हा मोठा होतो आणि रात्र कमी होते, प्रकाश वाढतो आणि अंधार हा कमी होतो. तर मग नक्कीच संक्रांत हा सकारात्मकतेचा सण आहे असे म्हणायला हरकत नाही. मकर संक्रांतीच्या काळामध्ये जुन्या वस्तूंचा त्याग करून नवीन वस्तू स्वीकारायच्या असतात. त्यामुळे मकर संक्रांत ही नक्कीच शुभच असते. तर त्यावेळेला
एखादी नवीन गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते त्यावेळेला ती गोष्ट आपल्यासाठी नकोशी असते किंवा मग नकळत आपल्या आयुष्यामध्ये ती आलेली असते. तर मग त्या गोष्टीबद्दल माहिती व्हायला किंवा ती गोष्ट आपल्याला सवयीची व्हायला वेळ लागतो व आपल्या मनासारखं जर काही नाही घडलं तर आपण ती वाईट आहे असे म्हणतो. त्यामुळे मकर संक्रांतीला नकारात्मकताही प्राप्त झालेली आहे. म्हणूनच आपण एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या राशीवर संक्रांत आली असे शब्द उच्चारतो. तर तसे करणे हे कितपत योग्य आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर मकर संक्रांत हा सण नक्कीच सकारात्मकतेचा आणि नवीन ऊर्जेचा सण आहे. मकर संक्रांत म्हणजेच संक्रांती नावाची एक देवी आहे. त्या देवीने संक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तर ही देवी दरवर्षी वेगवेगळे वाहनावर येते व वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करीत असते. तेच आपण दरवर्षी पाहतो की यावर्षी देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे आणि कोणते वाहनावरती आलेले आहे व कोणत्या दिशेकडून आली आहे आणि कोणत्या दिशेस जात आहे. तर अगोदर मी सांगितल्याप्रमाणे यावर्षी मकर संक्रांतीचे स्वरूप कसे आहे. तर मकर संक्रांत हा पूर्णतः सकारात्मकतेचा आणि नवीन ऊर्जेचा सण आहे. आपण या सणाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतो, कारण आपल्याला नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय मिळवायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही नवीन बदल होणार आहेत ते आपल्याला आनंदाने आणि अतिशय गोडीने स्वीकारायचे आहेत. म्हणूनच या सणापासूनच आपल्या आयुष्यात नवीन गोष्टींची ही सुरुवात होते आणि जुन्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यातून हळूहळू निघून जातात. त्याचबरोबर मकर संक्रांत हा इंग्रजी वर्ष सुरू झाल्यानंतर येणारा पहिला सण आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचे महत्त्व हे खूपच जास्त आहे. तर यावर्षी मकर संक्रांत आणि एकादशी आलेली असल्यामुळे हा दुर्मिळ आणि अतिशय सौभाग्याचा क्षण आपल्याला लाभलेला आहे. याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. या दिवशी जास्तीत जास्त दान, धर्म, पूजा अर्चना ही करायला हवी. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक अशी माहिती मिळाली असेल. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.